नाणेफेकीचा कॉल जिंकला अलिबाग टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजासाठी आमंत्रित निमंत्रित केलं भिंगारी टीमला. पहिला चेंडू फर्स्ट बॉल राईट ऑन मनी परफेक्टली बॉल इनर सर्कलमध्ये सर क्षेत्ररक्षण झालाय. एखाद्या वेळी मात्र या इनिंगचा प्रारंभ आणि सुरुवात होताना आपण बघतोय मित्रांनो आमदार चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा 3 रात्रीमध्ये चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये शेवटच्या रात्रीमध्ये कुठेतरी येऊन हा प्रवास सुरू आहे आणि आजच्या लॉटमधील हा शेवटची ही लढत फ्रेश सामन्यापैकी बघायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय सुमेधला, त्याच्यासमोर आशिष आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न कुठेतरी डॉट बॉल बघायला मिळतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला आशिषच्या माध्यमातून, मात्र वेग प्रचंड आहे सुमेधकडं आणि सुमेधने चेंडू हाताळत असताना कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि हा डॉट बॉल खेळवलाय. 30 चेंडूच्या खेळामध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज बघणं खूप महत्त्वपूर्ण असतं मित्रांनो. कुठेतरी एक डॉट बॉल बघितलाय आणि हा चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू हाताळलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बेटा बॉलिंग दिस इज बॅक टू डॉट बॉल्स. आणि जितके डॉट बॉल तुम्ही खेळणार फलंदाजी करत असताना तर निश्चितच तुमचा पाय खोळात जाणार, कुठेतरी बॅकफुटवर जाणार, हे मात्र निश्चित. कारण 30 बॉलच्या क्रिकेटमध्ये या शॉर्टर फॉर्मॅटमध्ये जेवढे डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त असेल तेवढं तुम्ही निश्चितच बॅकफुटवर जाणार. 2 डॉट बॉल तुमच्या माध्यमातून खेळले गेलेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1. आशिष मात्र आता कुठेतरी नॉन स्ट्रायकरच्या एंडच्या सुरजशी चर्चा केल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय. अजून एक वेगावरती स्वार होऊन चेंडू डिलिव्हर केला गेलाय. काय गोलंदाजी होत आहे, भन्नाट वेग आहे आणि वेगावरती नियंत्रण देखील चांगलं आहे. गोलंदाजी करणं म्हणजे फक्त चेंडू फेकणं नव्हे मित्रांनो, तुमच्याकडे नियंत्रण चांगलं असणं गरजेचं आहे. गती असताना तुमच्याकडे कंट्रोल देखील असणं गरजेचं आहे. एक चांगला अख्खूट टप्प्याचा चेंडू हाताळता आला पाहिजे, यॉर्कर चेंडू प्रकार चांगला खेळवता आला पाहिजे आणि व्हेरिएशन असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. हा आलाय डॉट बॉल, नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू अजून एक चेंडू चांगला हाताळलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स दिस इज. लगातारचे 4 डॉट बॉल खेळवले गेलेत. सुमेध अप्रतिम वेग आहे आणि वेगावरती स्वार होत असताना हा गोलंदाज काय धारदार गोलंदाजी करतोय. अजूनपर्यंत दर्जेदार षटक हाताळलाय. सांगता गोड होईल का त्याच्या माध्यमातून, कारण शेवटचा चेंडू आहे. P1च्या षटकातील लास्ट बॉल आणि हा चेंडू देखील आता मात्र गतीवरती स्वार होऊन डिलिव्हर केलाय, मात्र आउटसाइड द ऑफ स्टिक. पंचाने मात्र दंडित केलं. कुठेतरी आता मात्र नियंत्रण हरवलाय. शेवटचा चेंडू टाकत असताना कुठेतरी वाईट चेंडू डिलिव्हर केला गेलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जाताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील सुमेधला, कारण मगाचा बॉल वाईट बॉल होता. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला आहे. शेवटचा चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी सॉफ्टली खेळून काढलाय एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 3 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड आफ्टर द फर्स्ट ओव्हर. यस डीजे. सांगता झाली आहे. धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण फक्त 3. आता बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय आर्यन खारकर, नाव परिचित असेल सगळ्यांना. ISPL फेम, ज्याची ह्या यंदाच्या पर्वामध्ये कुठेतरी वर्णी लागली होती. ISPL मध्ये खेळताना बघितलं. यंदाच्या ISPLच्या पर्वामध्ये कुठेतरी चेन्नई संघाला रिप्रेझेंट करत असताना बघितलं आपण आर्यनला. चला बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. फर्स्ट बॉल, चेंडू हवेत आहे, मिस हिट झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने स्वतःला सेट केलाय आणि स्वतःला सेट करत असताना सेफ
सुरुवात जबरदस्त केली आर्यननी, ज्यासाठी त्याची ओळख आहे. एक गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली गेली आणि काय खेळ साकारला. पहिल्या चेंडूवरती फर्स्ट विकेट घेतली गेली, त्याच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन केलं गेलं आहे. नवीन फलंदाज झाला गेलाय खेळपट्टीवरती. इन ॲट नंबर 3 कुणाल. आणि प्रत्युष स्पोर्ट्स थर्ड ही टीमला रिप्रेझेंट करताना बघायला मिळतात. विनायकजी घरत यांनी कुठेतरी ही टीम पुरस्कृत केले आणि चांगला खेळ आता मात्र साकारताना बघायला मिळते त्या टीमला. नेक्स्ट बॉल आता मात्र वेगावरती स्वार होत असताना हा देखील एक दर्जेदार चेंडू हाताळलाय. काय प्रचंड वेग आहे आणि वेगावरती स्वार होत असताना काय कंट्रोल देखील आहे. आपण बघू शकताय बॉलिंग ट्रॅकवर जात असताना त्याचा रनअप, त्याच्याकडचा असलेला फिटनेस, त्याच्याकडचा असलेला डिलिव्हर करण्याचा स्टान्स जबरदस्त आहे. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू आता मात्र गतीवरती स्वार होत असताना कुठेतरी कनेक्शन केलाय. फलंदाज कुणालच्या बॅट मधून बघायला मिळतोय या स्पर्धेचा जबरदस्त फटका, जबरदस्त कनेक्शन बघितलं कुणालच्या माध्यमातून. कुठेतरी एक चांगला फटका बघायला मिळाला. वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. आर्यन. हा चेंडू आता मात्र लेग साईडला खेळण्याचा मानस, प्री डिटर्मिंट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि गोलंदाजाने मात्र त्या अगोदरच हेरलं. कुठेतरी स्टान्स बघितला आणि गती परिवर्तन केलं आणि फलंदाजाला बीट केलं आणि बीट करत असताना हा डॉट बॉल खेळवला गेलाय. धावसंख्या स्थगित राहील 9च्या घरात. 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईक एंडला आपण बघू शकता कुणाला आणि हा जो एक कनेक्शन केलाय. चेंडू हवेत आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक आणि स्वतःला सेट केलाय आणि सेफ हँड्स दाखवलेत.
चला 2 षटकांची सांगता झाली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. कुठेतरी दमछाक होताना बघायला मिळते फलंदाजी करणारी टीम भिंगारी टीमची. आता मात्र आलेल्या फलंदाजांना मात्र धुरा सांभाळावे लागेल. साहिलला मात्र स्वतःशी बोलावं लागेल. सूरजला आपला स्वतःशी बोलावं लागेल आणि आपल्याला संघाला सावरताना कुठेतरी चांगला खेळ साकारणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता सुमेधला. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातोय डिबेश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षण झालाय तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघताय 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सुमेध ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिलं षटक हाताळलं होतं. पहिलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आता दुसऱ्या षटकात येत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली आहे. स्ट्राईक एंडला आपण बघू शकताय सूरज. हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. कुठेतरी गतीवरती स्वार होत असताना दिशा हरवताना बघायला मिळतोय सुमेधला. पंचाने मात्र दंडित केलाय. अजून एक अवांतर स्वरूपात धाव मिळेल. एका धावेचा दुजोरा होईल. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. स्कोर इज 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सुमेध वन्स अगेन ऑन द बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. कुठेतरी गतीवरती स्वार होत असताना आता मात्र नियंत्रण बघायला मिळते सुमेधच्या माध्यमातून. पहिलं षटक जसं हाताळलं होतं तशाच प्रकारचं चित्र आता मात्र ह्या षटकात देखील बघायला मिळतंय. सिंगल्सने मात्र आता कुठेतरी धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळाले. मागचा चेंडू डॉट बॉल देखील बघितला आपण. फक्त एकमेव षटकार बघितला आपण आणि तो फलंदाज देखील बाद झालाय. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हलवार प्रकारचा गती परिवर्तन बघितलं सुमितच्या माध्यमातून. आणि गती परिवर्तन करत असताना कुठेतरी फलंदाजाला चकवला आणि फलस्वरूप फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. कुठेतरी टाइम करत असताना फलंदाजाला मात्र दमछाक झाली फलंदाजाची आणि एकच धाव मिळते. एका धावेने मात्र स्कोर पुढे गेलाय 13 वरती. 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा चेंडू मात्र चेंडू हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक आला आणि सहज सोपा झेल टिपला गेला. अजून एक फलंदाज बाद. चला मागील चेंडूवरती आपण बळी बघितला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 13. काय गोलंदाजी होते सुमेधच्या माध्यमातून. मात्र आता कुठेतरी चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय. पहिलं षटक हाताला तसं फक्त 3 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकात मात्र एक बळी देखील मिळवलाय. 4 चेंडू त्यांचा खेळ संपलाय ह्या षटकातील. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन सुमेधच्या माध्यमातून. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण बघतोय दर्पण. आणि हा चेंडू आत्ता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर करत असताना अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन बघतो आपण. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये हा चेंडू आपण कित्येक वेळा अनुभवतो आणि बघतो. आउटसाईड द ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू खेळवण्याचा मानस प्रयत्न आणि त्या प्रयत्नानं कुठेतरी यश मिळताना बघायला मिळतंय. सुमितच्या माध्यमातून अजून एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला. आणखी एक डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवर सुमेध. अजून एक दर्जेदार चेंडू. काय गोलंदाजी होतीये. 3 षटकांची त्या मित्रांनो सांगत झाली. समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघताय 13 स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कुठेतरी संत खेळ बघायला मिळतोय भिंगारी टीमच्या माध्यमातून. ज्या फलंदाजाची अपेक्षा केली असेल त्यांच्या पाठीराखीने तशा प्रकारची फटकेबाजी तशा प्रकारची फलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून केली जात नाही. कुठेतरी लो स्कोरिंग गेम बघायला मिळेल का. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष शिल्लक बाकी आहे. म्हणजे 2 षटकामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी होईल, कशा प्रकारे खेळ खेळला जाईल, कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल ह्याच्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय गोलंदाज पवन. हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. त्याच्या समोर फलंदाज आपण बघू शकताय सूरजला.
चौथं षटक हाताळत असताना पवन बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट चेंडूने सुरुवात करत असताना बघायला मिळतोय पवन. एका धावेचा मात्र दुजोरा होईल. कुठेतरी एक महत्वपूर्ण धाव जोडली जाईल. हे 12 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील भिंगारी संघाच्या दृष्टिकोनातून. या 12 चेंडूंमध्ये किती धावा मिळवतील ह्याच्यावरती त्यांचं टार्गेट सेट केला जाईल. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल कळेल का, एक चांगली खेळी एखाद्या फलंदाजा माध्यमातून खेळली जाईल का. आणि हा चेंडू आत्ता मात्र गतीवरती स्वार होणारा हा आणखी एक दर्जेदार गोलंदाज आहे. आपण त्याचा उल्लेख चांगल्या प्रकारे केला आणि कुठेतरी हा चेंडू डिलिव्हर करत असताना त्यांनी त्याचं उत्तर देखील दिलंय. माझ्याकडे असलेला क्लास, माझ्याकडचा असलेला दर्जा, माझ्याकडचा असलेला वेग पवनने दाखवलाय. वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक पवन. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना आणखी एक डॉट बॉल. फक्त आणि फक्त विकेट किपर आणि गोलंदाज तिथं खेळताना बघायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाज चेंडू डिलिव्हर करतोय, फलंदाज मिस करतोय, नंतर यष्टीरक्षक आपली भूमिका बजावतोय. फक्त आणि फक्त डॉट बॉल्सचं चित्र आता मात्र मागील 2 चेंडूंवरती आपण बघितलं. आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू खेळवण्याचा मानस प्रयत्न मात्र कुठेतरी थोडासा आउट स्विंग जास्त केलाय आणि पंचाने मात्र दंडित केलाय. इट्स आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट डिलिव्हरी. पुन्हा एकदा सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. हा चेंडू आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी अयशस्वी प्रयत्न. प्रीडिटर्मिन शॉट खेळत असताना कुठेतरी फलंदाजाला आपण बघितलं सूरजला. हे दडपण आहे. आता मात्र हे फटके खेळण्याची गरज आहे का, हा प्रश्नचिन्ह आता मात्र त्याच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून समोर घेतला असेल. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला टोलवलाय. दूरवरचा फटका आणि प्रयत्न जबरदस्त आहे आणि व्हॉट अ एफर्ट. निश्चितच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 धाव वाचवल्या असतील. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. यश म्हात्रे दूरवरचा पल्ला गाठत कुठेतरी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देत असताना, क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना देखील हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन देखील महत्वपूर्ण ठरेल. कारण निश्चितच तिथं चौकार लिहिला होता त्या फटक्यावरती. 2 धाव आपल्या संघासाठी वाचवल्यात. आता मात्र लेग साईडला चेंडू टोलवून काढलाय. चेंडू जातोय डिपिश मिड विकेट मध्ये. चेंडू अडवला जातो तोपर्यंत सहजरित्या एकच धाव पूर्ण केली जाते. कुठेतरी सिंगल्स आणि एखाद्या डबलने स्कोर पुढे गेला जाताना आपण बघितलाय, अनुभवलाय. धावसंख्या धावपळावरती बघतोय 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळवतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. हा चेंडू आत्ता मात्र दर्जेदार चेंडू हाताळलाय. अजूनपर्यंत एकही फटका खेळण्यात अयशस्वी ठरल्यात. कारण दर्जेदार गोलंदाजी होतीये. 4 षटकांची सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 18 रन्स. फक्त आणि फक्त 18. फक्त का, कारण 24 चेंडू चला 4 षटकाची आपण खेळ बघितला. 4 मध्ये फक्त 18 झाल्यात. शेवटचं षटक शेष शिल्लक बाकी. शेवटचं षटक हाताळताना आपल्याला बघायला मिळतंय श्रेयस. बघूया 6 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल भिंगारी टीम. स्ट्राईक एंडला आपण सुरेशला बघतोय. हा पहिला चेंडू कनेक्ट केला आणि कनेक्शन जबरदस्त आहे आणि हा दूरवर पाठवला चेंडूला. हा येतोय ह्या इनिंग मधील दर्जेदार षटकार. ज्या षटकारच्या प्रतीक्षित होता भिंगारी टीम, तो पहिल्याच चेंडूवरती आलाय. आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. दडपण आहे हे. अगोदरचा फटका जो बघितला त्याचा फलस्वरूप हा वाईट चेंडू बघायला मिळतोय. कुठेतरी कितीही मोठा खेळाडू असला तरी त्याच्यावरती दडपण निश्चितच येणार.
आणि क्रिकेट इज ऑल अबाउट हँडलिंग द प्रेशर. तुम्ही प्रेशर कशा प्रकारे हँडल करता त्याच्यावरती तुमचं पुढचं चित्र ठरलेलं असेल. आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन जबरदस्त आहे. एट अनदर सिक्स. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज फ्रॉम सूरज. यस डीजे. चेंडू गहाल झालाय. गहाल झाला नाही, गहाल केलाय. सूरजने मात्र दणकेबाज फटकेबाजी केली. कुठेतरी आता मात्र दोन षटकाराने मात्र कुठेतरी भिंगारी टीमच्या खेम्यामध्ये एक उत्साह जोश जल्लोष आपण बघतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. 2 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात श्रेयसने. 2 षटकार आणि एका अवांतर स्वरूपात धावा आली आहे. 13 धावा खर्च करत असताना स्कोर आपण बघतोय धावफलकावरती 31 धावा लागल्यात. अजूनही 4 मध्ये किती मोठे फटके येतील हे बघणे इंटरेस्टिंग असेल. कारण आता कॉन्फिडन्स वाढला असेल सूरजचा आत्मविश्वास वाढला आहे आणि फटके बघायला मिळतील का. 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपण अनुभवलेत. बॉलिंग ट्रॅकवर सुरेश मात्र आता दडपणाखाली आहे. बघूया कशा प्रकारे तो प्रेशर हँडल करेल, कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर करेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र कुठेतरी थोडासा पॉज जो भेटला त्याच्या फलस्वरूप त्याच्या हार्टबीट्स कंट्रोल झाल्या. कुठेतरी प्रेशर थोडासा रिलीज झाला आणि हा डॉट बॉल बघायला मिळतोय. एक महत्त्वपूर्ण डॉट बॉल. स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक, अंतिमचं षटक, हाणामारच्या षटकात 2 षटकार खाल्ले आहेत. एक डॉट बॉल देखील डिलिव्हर केला आहे. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी यष्टीरक्षकाची मात्र आता चुकी झाली आहे. पंचांचा बायचा इशारा येतोय. एक धाव मात्र बायच्या स्वरूपात मिळेल. एकने स्कोर पुढे गेला. धावसंख्या झाले 32-32. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी. आपण स्ट्राईक एंडला आता बघू शकता दर्पणला त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना श्रेयस ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट डिलिव्हरी. हा चेंडू लेग साईडला टोलवला आहे. विकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. दूरवरचा पल्ला गाठत क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रोला चॅलेंज केलाय आणि थ्रोला चॅलेंज करत असताना तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. दोन्ही फलंदाजांचं कौतुक असेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. चांगला तालमेल, चांगलं कॉलिंग बघायला मिळेल दोन्ही फलंदाजांमध्ये. या 3 धावा मिळतात. 3ने स्कोर पुढे गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. श्रेयस ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज सूरज ज्याने 2 षटकार लगावलेत. आणि हा चेंडू मात्र आता ऑफ साईडला एकमेव क्षेत्ररक्षक कवच मध्ये तैनात त्याच्या मगर मिठीमध्ये जातो आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय विकेट.
होत असताना भिंगारी टीमने 5 षटकामध्ये 35 धावा ठेवल्या आणि 36 धावांचं आव्हान असेल. आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा जबरदस्त दैदिप्यमान सोहळा आणि शेवटच्या रात्रीमध्ये येत असताना ही कुठेतरी अंतिमची लढत आपण आज अनुभवतोय. फ्रेश सामन्यामधली पहिल्या पोलमधली या 8 टीममधली शेवटची अंतिमची लढत अनुभवतोय. भिंगारी बनाम थळ अलिबाग, प्रत्युष स्पोर्ट्स थळ अलिबाग यांच्या अगेन्स्टमध्ये रेवा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीम. 36 धावांचं माफक आव्हान आहे. लो स्कोरिंग आहे, पण लो स्कोरिंग कॅन बी डिफिकल्ट. बघूया या डिफेंड करत असताना कशा प्रकारची रणनीती आखली जाईल भिंगारी टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल थर्ड टीमच्या माध्यमातून, हे बघणे इंटरेस्टिंग असेल. 36 धावांचं माफक आव्हान आहे. चला, चेंडूची मात्र आता चाचपणी केली जाते, तपासणी केली जाते, कुठेतरी एक योग्य चेंडूची निवड केली जाईल. तर याच्यानंतरची आगामी लढत असेल ह्या सामन्यातला विजेता संघ अगेन्स्ट चॅलेंजर पारगाव. चॅलेंजर पारगाव संघाने आपली उपस्थिती इथे तर दाखवायची आहे. लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार. जसा हा सामना संपेल तसेच आपला लगेच टॉस केला जाईल आणि आपण नेक्स्ट मॅचला सुरुवात करणार आहोत. चला, पंचाने देखील विनंती असेल आणि भिंगारी टीमला देखील विनंती असेल, आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचे. पंचाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 36 धावांचा टार्गेट. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय जयजीत इंटरप्राइजेस जासई यांच्या वतीने आयोजित ही जबरदस्त स्पर्धा आमदार चषक 2026. पहिल्या दिवसामध्ये बघितलं आपण सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला कुठेतरी ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळवलाय. दुसऱ्या दिवसामध्ये अश्विन स्मृती TMCC बोरखार संघाने कुठेतरी ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळवलाय. बघूया आजच्या दिवसामध्ये तिसरा संघ कुठला ठरेल की त्यांच्या अगेन्स्टमध्ये ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळवणारा. अगोदरच पारगाव संघ एक पुढे सरसावलाय. स्मायरा सिमेंट सप्लाय पारगाव टीमने कुठेतरी क्वालिफायच्या मॅचमध्ये आता मात्र पदार्पण केलंय. कुठेतरी ते देखील वेट करत असतील या प्रतियोगितेची, कुठला संघ त्यांच्या अगेन्स्टमध्ये ट्रँग्युलरच्या क्वालिफाय सामन्यासाठी त्यांच्या समोर येईल. त्यांच्याकडे देखील त्यांचं देखील लक्ष लागलं असेल. त्यांचे पाठीराखे देखील ह्या मॅचकडे आवर्जून बघत असतील, कारण ह्या मॅचमधून आता मात्र जो जिंकेल तो चॅलेंजर पारगाव संघासमोर खेळेल आणि त्या मॅचमधून जो जिंकेल तो स्मायरा सिमेंट सप्लाय पारगाव टीम बरोबर खेळेल. चला, मात्र सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. लेट्स प्ले. 36 धावांचं टार्गेट. 36 धावांचं टार्गेट सेट झालं आणि 36 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज आपण बघतोय. स्ट्राईक एंडला आपण बघतोय जयेश आणि नॉन स्ट्राईक एंडला बघतोय आपण हसनीन आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय रघु परदेसी. क्रिकेटचा एक जबरदस्त टॅलेंट, कित्येक वर्ष या खेळाडूला आपण खेळताना बघतोय. अनुभव अनुभव आणि अनुभवच्या बळावरती कित्येक सामने त्याने फिरवलेत. पहिला चेंडू आता मात्र लेग स्पिन प्रकारचा चेंडू मारा करत असताना पहिला डॉट बॉल आलाय. लो स्कोरिंग मॅचमध्ये ह्याचं योगदान खूप महत्त्वपूर्ण असेल. रघु परदेशीकडे असलेला त्याचा अनुभव निश्चितच पणाला लावला जाईल. पहिला चेंडू डॉट बॉल खेळवलाय. ज्या डॉट बॉलच्या प्रतीक्षेत असेल भिंगारी टीमचा पाठीराखा, तो डॉट बॉल त्यांना बघायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय रघु परदेसी. कसं आहे ना मित्रांनो, एक युवा सामना खेळतो, पण एक अनुभवी खेळाडू आपल्या अनुभवाच्या बलाने तो सामना घडवत असतो. तसंच काय चित्र ह्या मैदानात रघु परदेशीच्या माध्यमातून बघायला मिळेल का? एक डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 डॉट्स. ज्या डॉट बॉलवरती आपण चर्चा करतोय, ज्या अनुभवावरची आपण चर्चा करतोय, तो अनुभव रघु परदेशीच्या माध्यमातून बघायला मिळतोय. 2 डॉट बॉल खेळवले गेलेत. कुठेतरी जयेश याचा प्रयत्न अविफल ठरताना बघितला. लगातारचे 2 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून खेळले गेलेत. वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. रघु परदेसी टू जयेश. हा चेंडू आता मात्र स्विच हिट केलाय. चेंडू जातोय इनर सर्कलच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून दंड दंड करत सीमा
फिरवत असताना आता मात्र फलंदाजाला पुन्हा एकदा फिरवलाय. आपल्या फिरकीच्या बळावरती, फिरकीच्या जादूवरती फलंदाजाला नाचवणारा हा गोलंदाज अजूनपर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत कुठेतरी चांगला मारा केलाय. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला, चेंडू जातोय वेकंट एरियामध्ये. हा अजून एक दर्जेदार चौकार. What a brilliant bit of hit this is. Excellent executed towards the cup. आशिषला आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. त्याच्यासमोर फलंदाज बघतोय आपण हसनीन हसनेन हसनेनला बघतोय आपण. आणि हा चेंडू कनेक्ट केला लेग साईडला, तिकडे प्रोटेक्शन आहे, त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. हसनेनने देखील एक चेंडू फेस करत असताना आपलं खातं खोललंय. धावसंख्या 15 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर द नो लॉस वाईल चेसिंग 36 रन्स. दमदार सुरुवात झाली आहे. प्रत्युष स्पोर्ट्स थळ अलिबाग टीमचा हा दमदार खेळ बघायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजीत प्रभुत्व प्रस्थापित केलं, फलंदाजीत देखील दादागिरी दाखवताना बघायला मिळतोय हा संघ. आणि हा चेंडू आता कोलवर टप्प्याचा मारा आणि अपील उचलून धरलाय पंचानी. पायचीच साडी आत्मविश्वासाने भरले. फर्स्ट सफलता, पहिली विकेट मिळाली आहे. 15 धावसंख्येवरती आपण पहिला फलंदाज बाद होताना बघितलं. कुठेतरी ज्या फलंदाजाने चांगला खेळ साकारत असताना आपल्या संघाला पुढे सरसावत नेत असताना तो फलंदाज मात्र बाद झालाय जयेश. आता मात्र नवीन फलंदाज बघतो आपण इन ॲट नंबर 3 आदिल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय गोलंदाज आशिष. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मात्र कायम ठेवलाय टीमने. आणि हा चेंडू आता मात्र सहजरित्या खेळून काढला लेग साईडला. फक्त आणि फक्त सिंगलचा प्रयत्न आणि सहजरित्या सिंगल पूर्ण केली गेली. एका सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघतोय 16 धावसंख्या. धावपळ करतोय आपण बघतोय 16 वाईड चेसिंग 36 रन्स. रन्स ऑन टू द बोर्ड 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 20 धावांची गरज. स्टील 20 रन्स नीडेड टू विन विथिन 21 डिलिव्हरीज. नेक्स्ट बॉल वन सेकंड द बॉलिंग ट्रॅक आशिष. आणि हा चेंडू आता मात्र जोरकस टोळवण्याचा प्रयत्न. चेंडू आता मात्र इनर सर्कलच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून जातोय. थोडंसं मिसफिल्ड होत आहे. 1 धाव 2 पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये असलेला ताळमेळ बघायला मिळते. 2 धावा मिळतात. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय 18 धावा धावसंख्या धावपळावरती बघतोय. वाईल्ड चेसिंग 36 रन्स. 18 झाल्यात म्हणजे अर्ध्या झाल्यात, अर्ध्या काढायच्यात. 36 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी चांगली फलंदाजी बघायला मिळते.
रणनीती चांगली आहे. एकेरी स्वरूपात दुहेरी स्वरूपात देखील धावा टिपल्या जात आहेत. एखादा खराब चेंडू मिळतो त्याच्यावरती प्रहार देखील केला जातोय. आणि आता मात्र चेंडू हवेत खेळून काढला. झेल खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न पोहोचला होता, मात्र झेल घेत असताना कुठेतरी त्याची दमछाक झाली आणि झेल सुटला गेलाय. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली गेली. एका धावेने मात्र स्कोर पुढे गेला. 19 वरती 19 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. हा झेल घेणं अपेक्षित होतं, पण मात्र कुठेतरी चुका होताना बघायला मिळत आहेत. मगाशी आपण खराब क्षेत्ररक्षण देखील बघितलं. इनर सर्कलमध्ये एक मिसफील्ड झाला. एकच्या स्वरूपात 2 मिळाल्यानंतर त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती झेलबादचं रूपांतर झालं असतं विकेटमध्ये, मात्र चुकी झाली. आत्ता मात्र कनेक्शन जबरदस्त आहे. जबरदस्त कनेक्शन करत असताना हा चेंडू स्क्वेअर धावसक या षटकारच्या मदतीने 25 वर जाऊन पोहोचली. आदिलच्या माध्यमातून आपण तो षटकार बघितला. 2 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. 12 मध्ये 25 काढल्यात. आता उर्वरित 18 मध्ये 11ची गरज आहे. कुठेतरी फलंदाजी करत असताना जबरदस्त वर्चस्व प्रस्थापित केलाय प्रत्युष स्पोर्ट्स थल अलिबाग टीम. काय खेळ साकारलाय. गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी आणि फलंदाजीत देखील दबदबा दरारा निर्माण ठेवलाय. 2 मध्ये 25 काढल्यात. आता फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता गोलंदाज कुणाल. कुठेतरी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर कुणाल सज्ज झालाय. त्याच्या समोर हसनैन. हा चेंडू आता मात्र हलवार प्रकारचा चेंडू पीक केला आणि जसा पीक केला तसा बाहेर पडवलाय. बघता बघता आपण मात्र कुठेतरी हे दादागिरी आपण वर्चस्व आपण बघताना बघायला मिळते. फलंदाजीत जबरदस्त कामगिरी, गोलंदाजीत वाखाणण्याजोगं कामगिरी केली. आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. प्रत्युष स्पोर्ट्स थल अलिबाग टीम. आणि हा आलाय फिनिशिंग शॉट. एट अनदर ब्रिलियंट हिट. असलेला माझा सहकारी मित्र पवन राठोड याच्या माध्यमातून मात्र माझ्यापर्यंत लेखाजोखा पोहोचवला जात आहे. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर ISPL फेम आर्यन खारकर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आर्यन खारकर. आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला देखील विनंती असेल आपण देखील सर प्राचारण करायचं आहे. नाणेफेकीचा कॉल आपण लगेच करून घेणार आहोत.